मालक, काल कापड फाटल्यामुळे तुम्हाला बुटीक मध्ये बोलणी ऐकावी लागतील ना, पण पण तुम्ही नक्की करत काय होता? म्हणजे तुमचा माझ्यावर राग आहे मी समजू शकतो, पण माझ्या कामावर प्लीज राग काढू नका. महत्वाच्या क्लायंटचं कापड होतं ते. मालक सॉरी. आता कापड फाटल्यामुळे मॅडम काय बोलतील काय माहिती. मालक तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला कापड नीट करून देते. नाही नको, मला उशीर होतोय, मी निघतो. मालक मार 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 मार. ए पिंट्या, जर तुमचा बॉल माझ्या साखरेच्या बरणीला लागला आणि जर ती सांडली तर याद राखा. हा काकू, तुम्ही बरणी इकडे कशाला ठेवताय? कशाला म्हणजे मुंग्या लागलेत तिला. मग तुमच्या घरासमोर ठेवा ना. हो, आणि माझ्या घरात मुंग्या गेल्या म्हणजे हा? आणि तुला काय करायचंय रे? हा? मी कुठं पण बरणी ठेवीन, कुठं पण ठेवीन. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही दुसरीकडे जाऊन खेळा. अरे चल रे, चल टाक. काका थांब 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 थांब. हा आमचा स्टंप आहे, एकच ओव्हर राहिली, मग तू गाडी काढ. ठीक आहे. समजा ना त्या छोट्या परीमुळे झालेले, तिच्यामुळे मालकांना असं वाटलं की कापड म्या फाडलेलं आहे. पास झाली, लई झाली तिची मस्ती. आता हिला आवर घातलाच पाहिजे. कुठं गेली ती? पागल. कुठं गेली ही? कोण ग? हा लक्षात लीलावती मावशी. हा, घरीच असतील त्या, नाही तर काय पोरांसोबत क्रिकेट खेळणार आहेत का? काय म्हणते? ऐ! बॉल कुठे गेला? अरे हा बघा, हे बघ इकडे. हा. असंच पाहिजे, बॉल मिळालंच नाही पाहिजे. बॉल सापडला. चल सापडला. कबड्डीत आउट असेल, आउट आउट. अरे कार्ट्यानो, इकडे इकडे या. आता क्रिकेट बंद, आता काही होत नाही माझ्या बंद. कोणी फोडली काच? खेळायला एका स्टेडियम आहे का? जा, तुमच्या आई बापांकडे जा आणि पैसे घेऊन या. माझी काच भरून द्यायला पाहिजे. सासूबाई, मुलांना खेळायला मैदान नाहीये, ते कुठे जाणार खेळायला? अरे मास्टरड्या, तुझ्या घरी घेऊन जा ना, तिथे खेळायला सांग. ते काय नाही, माझी काच आता तूच भरून द्यायचीस. आजी पण काच तर फुटलीच नाहीये, फक्त आवाज आलाय.
खबरदार परत जर माझ्या घरात बॉल आला ना तर कपून हातात देईन तुमच्या. काय समजलं का? मूर्ख कार्टी, चला निघा. मला बाहेर काढ, मला इथून बाहेर काढ ना. शांत बस. मला जायचंय बाहेर. कोणाला कळायच्या तिला परत पाठवलं पाहिजे. भानू आधी ते एक तो उशीर झालाय ना, आणि हे सामान आणायला सांगितलं. एक काम करते का, या पिशव्यावर घेऊन जा ना आणि माझी ऑफिसची बॅग आणि डबा घेऊन ये ना, मला ऑफिसला जायला उशीर होतो. भानू पदराखाली काय लपवले? कोंबडी आहे का काय? श्रावण संपला नाही अजून. हा नाही कोंबडी नाही, कोंबडीचं पिल्लू आहे. कोंबडीचं पिल्लू? कोंबडीचं पिल्लू कशाला लपवलं असं? का मला उशीर होतोय? अंजू अंजू तुला माहितीये तू काय केलंयस? तुझ्यामुळे मालकांना किती त्रास झालाय माहितीये? मालकांचं महत्वाचं कापड तू फाडून टाकलंस. तुला ही समधी गंमत वाटतेय? मी मस्करी नाही करत आहे, हसू नकोस. अगं तुला कसं कळत नाहीये, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून. मला तुझ्यामुळे त्रास होतोय त्याचं काय? मला या भरणीतून बाहेर काढ. मोठ्यांशी कसं बोलतात ते तुला माहित नाही? लहानांशी कसं बोलायचं तुला कळत नाही का? मला कशाला ओरडतेस? हे बघ, मला तुझ्याशी वाद घालायचं नाही. आतापर्यंत घातलाच इतका गोंधळ पुरेसा आहे. मला तुला परत पाठवावंच लागल. हे काय करतेस तू? मला नाही जायचं परत. तुला परत जावं लागल. तुला चांगलं वाईट अजून माहिती नाहीये. या जगासाठी अजून तू तयार नाहीयेस. असं का होतंय? तू कसली परी? तुला जर साधी छोटी जादू करता येत नाही. हो का? मग तू दाखव ना परत कसं जायचं ते. सुपर, हे बघ. मी कशाला दाखवू? मला नाही जायचं परत. मला जेव्हा जायचं असेल ना तेव्हा मी दाखवेन तुला. तिला पाठवण्यासाठी तेवढी मोठी जादू आता माझ्याच्या नेवेल असं वाटत नाही मला. पण मालकांच्या कापडाचं काहीतरी करायला पाहिजे. तिच्याकडे नंतर बघते.
आधी मालकांचं कापड नीट करते. बरं झालं मावशी घरी नाहीये. आलो आपण परत. वय मग आता मला बाहेर जाऊ देत ना. मला तर गोलाशी खेळायचंय. नाही, मी तुला अजिबात सोडणार नाही. तू गपचूप इकडे बस. मी बरणी फोडून बाहेर येईन. बघ जमतय का तुला. कशाला प्रयत्न करते, ती बरणी नाही फुटणार. तू गप तिथं बस, मला लई काम आहेत. म्या ना मालकांचं कापड दे ठीक करते. हे बापरे, बघितलं मालकांच्या कापडाची काय अवस्था करून ठेवली तू. तुला हसायला काय झालं. तुला साधं कापड नीट करता येत नाही. आता तर माझी खात्री पटली की तू बरी नाहीच. मी तुझी मदत करू का. कसली मदत. मी तुला कापड जोडून देऊ शकते, पण तू मला या बरणीतून बाहेर काढलं असतं. नाही नको, तू गप त्या बरणीत बस. मी बघते काय करायचं ते. मला माझं काम करू दे ना. तू कशाला जादू करतेय. करते, पण मला या बरणीतून बाहेर काढ. नाही, मी आता तुला बाहेर नाही काढणार. हे काय आहे? खूप छान आहे. मात्रे वेळेत आलात. मॅडमने काल जे ड्रेसचं कापड दिलं होतं कटिंग करायला ते तयार आहे ना. मॅडम कधी येतील. आणि नसेल पूर्ण तर लगेच तयार करायला घ्या. मॅडमचा मूड काही ठीक वाटत नाहीये. संपला हा पदार्थ. हे कापड नीट झाल्याशिवाय मला सोडेल असं वाटत नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. आता झालं ना तुझं कापड नीट. आता मला सोड ना. नाही, का. मी तर तुझं कापड नीट करून दिलं ना. हा, पण मी कुठं सांगितलं तुला मदत करायला. मी माझं काम करत होते ना. हे चुकीचं आहे. असं
आणि तू करते ते बरोबर आहे. बाहेर आल्यानंतर सगळ्यांना त्रास देते आणि मग मला निस्तरावं लागतं. नाही देणार त्रास. नाही म्हणजे नाही. मग मी तुझं कापड परत फाडी. हा बिंदास कर ना. मी काय तुला घाबरते? भानू काय ग? एकटीच काय बडबडतेस? बाई भानू ही माझी साखरेची बरणी आहे ना? वय अगं मी अख्ख्या चाळीत शोधते काय, पण यातली साखर कुठली? ते त्यात थोडं पाणी सांडलं ना म्हणून साखर चिकट झाली म्हणून मी टाकून दिली. अगं भानू तुझं डोकं बिकं फिरलं की काय? हा एवढी साखर तू टाकून दिली? अगं साखर किती महाग झालीये, मला विचारून तरी टाकायची. हा? कसं गेलं पाणी? अंजली ताई तुम्ही काय केलं? मी कुठं काय केलं? जे केलं ते तू केलं. हा साखर टाकून दिली काय भानू तू पण? म्हात्रे अहो काय झालं, काम पूर्ण नाही झालं का? नाही कापडाचा जरा प्रॉब्लेम झालाय. कापडावर काही सांडलं का मोहन? तुम्ही विसरलात का घरी? नाही हो, काय झालंय माहितीये, कापड फाटलंय. काय म्हात्रे अहो काय बोलता काय तुम्ही? आता कसं होणार आपलं? बघू बघू कुठे कापड? हं. कसं होईल? म्हात्रे अहो काय झालं, काम पूर्ण नाही झालं का? नाही कापडाचा जरा प्रॉब्लेम झालाय. कापडावर काही सांडलं का मोहन? तुम्ही विसरलात का घरी? नाही हो, काय झालंय माहितीये, कापड फाटलंय. काय म्हात्रे अहो काय बोलता काय तुम्ही? आता कसं होणार आपलं? बघू बघू कुठे कापड? हं. कसं होईल? हे बघ. बघू म्हात्रे अहो कुठे फाटलंय कापड? हे बघा चांगलं तर आहे. म्हात्रे अहो तुम्ही कापड कटिंग केलं नाही ते सांगा ना. आता जर मॅडम असत्या तर किती चिडल्या असत्या त्या. बरं ते जाऊ दे, मॅडमने यायला अजून वेळ होईल. तुम्ही तेवढ्यात कापड कटिंग करून घ्या. हा करा लवकर. कापड फाटलं होतं, पुन्हा नीट कसं झालं? काही असो, मालकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो या परीमुळेच झालाय हे विसरता येणार नाही. पण काही करून तुला शोधून समजावायला हवं आणि जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर तिला परत पाठवायला हवं. पण हिला परत शोधायचं म्हणजे ना, थोडी मोठी झाली की काय